तुम्ही म्हणत आहात की महाराष्ट्राचे रहिवासी रश्मी बर्वे नाही. मी म्हटलं की जर असेल तर त्यांनी हे बघा, हे मी कोण होतं सांगणारा त्यांच्याकडे. मी जे माहिती, मी जे केस मध्ये, मी जे पेपर मध्ये वाचलं, जे माझे माहिती आहे ते बोलून राहिलं. त्यांनी मीडियाच्या समोर येऊन त्यांनी आपले 1950चे पुरावे मीडिया पुढे द्यावे. हो, नागपूर हे बघा, मीडिया पुढे द्यावं. मला काय अडचण आहे, मी कोणी थांबवणार होतं. मध्य प्रदेशमध्ये येत होतं. नागपूर हे 1960 मध्य प्रदेशमध्ये येत होतं. आता ते म्हणजे वेगळं झालं, महाराष्ट्रामध्ये आलं आणि बर्वे हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये विलीन झाले. मग कशा प्रकारे म्हणजे एकीकडे न्याय देतात आणि दुसरीकडे अन्याय. बघा, मी आज जी म्हणजे निर्णय लागला, म्हणजे अमरावतीचा जो निर्णय लागला त्या वैधता प्रमाणपत्राचा, म्हणजे काही वेळा अगोदर मॅडम फॉर्म भरायला जातात, जायच्या राहते आणि त्वरित निर्णय येतो की ज्या वैधता प्रमाणपत्र त्यांचं वैध आहे आणि एकीकडे रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय होतो त्याच वेळेला. म्हणजे हे कसं. हे बघा, मी आपल्याला परत सांगितलं की मी कोणाची बाजू घेत नाही आहे किंवा कोणाच्या विरोधात बोलत नाही आहे. मी काय म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही मीडिया समोर येऊन आपले डॉक्युमेंट दाखवा ना. आणि एक मिनिट, जर ते म्हणत असते की ते मध्य प्रदेशमध्ये, मी कोणच नाही नाकारणारा. मी तर उलट तुम्हाला सांगून राहिलो की हो, ते हिवरा सिनेटवार तालुका पांडुर्ण्याचे रहिवासी होते. हे तर मी तुम्हाला सपोर्ट करून राहिलो ना. मी त्याला डिनाय करून राहिलो का? मी रश्मी बर्वे यांना सपोर्ट करून राहिलो. हे बघा, परंतु व्हॅलिडिटीच्या समितीच्या समोर त्यांनी असं म्हणणं की माझे वडील अशिक्षित होते, मी इथली रहिवासी आहे नरखेड तालुक्याची, याच्यावर आक्षेप आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही मध्य प्रदेशचे रहिवासी आहे, जगातले कुठले रहिवासी असेल सांगा, मला काही अडचण नाही, तिथले कागदपत्र द्या. आताही तुम्ही मीडिया समोर येऊन जर तुमची प्रेस असेल तर तुम्ही ते कागदपत्र सादर करू शकता, काही अडचण नाही. मी इतकी मोठी मीडिया आहे, जनता सर्वोपरी आहे. तुम्ही मीडियाचे काय असताना तुमच्या समोर त्यांनी 1950च्या पूर्वीचे दाखले इथं देऊन द्यावे आणि तुम्ही ते प्रसिद्ध करून टाकावे, आम्हाला काय हरकत आहे. जयस्वाल साहेब माझा एक प्रश्न आहे, जात वैधता पडताळणी समितीमध्ये ते सदस्य नेमके कोण आहे असा आक्षेप घेतात की त्या समितीमध्ये भाजपचे लोक आहेत. असं आहे, ज्यांनी त्यांना व्हॅलिडिटी दिली ते, हे बघा, उद्या कलेक्टर, एसडीओ, तहसीलदार, निवडणूक अधिकारी यांच्यावर तुम्ही हातात घेऊ लागला तर कसं होईल. आणि आता सरकारला आणि सगळ्यांना नोटीस बजावल्या दुसरा एक विषय आहे की संजय राऊतांचा एक मोठा स्टेटमेंट आलेला आहे आणि संजय राऊतांची तुमचे जे आधीचे नेते होते त्यांचं स्टेटमेंट आहे. मी वक्तांनी प्रश्न विचारतोय की नवनीत राणांचं सुप्रीम कोर्टाने कास्ट सर्टिफिकेट रिस्टोर केलं, त्यांना फायदा झाला आणि बर्वेचं मात्र कापलं. तरी पॉलिटिकल स्टेटमेंट केलेलं आहे, ज्युडिशरीवर केंद्र सरकारचं प्रेशर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे बघा, दुटप्पी भूमिका ठेवायची नसते. एक तर तुम्ही सांगून टाका की ज्युडिशियल विश्वास आहे, किंवा एक तर सांगून टाका की ज्युडिशियल विश्वास नाही आहे. मग ज्या ज्युडिशियल विश्वास नाही त्या ज्युडिशियल जाता कशाला. दुसरं की ज्युडिशियरी वर अशा पद्धतीचे आरोप करणं हे कोणाला योग्य नाही. आपण निर्णय माझ्या बाजूने आला तर कोर्ट बिघडलं आणि माझ्या विरोधात आला तर कोर्ट बेकार झालं, माझ्या बाजूने आला तर बरोबर, असं होत नाही. हे चुकीचं आहे ना. दुसरं, नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ते रद्द झालं, त्याच्यावर स्थगिती झाली. हे सर्व प्रक्रिया सुरूच असते. इंटरिम स्थगिती कोणी दिली असेल त्यांचाच म्हणणं असेल की मला काही अधिकची बाजू मांडायची आहे, ऑलवेज ओपन आहे. जर ते 1950च्या पूर्वी महाराष्ट्राचे रहिवासी असतील तर त्यांना पुरेपूर हक्क आहे आपले कागदपत्र सादर करायचं, आणि ज्यांच्याकडे कागदपत्र असतील तर त्यांना 100% व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे, नसतील तर ते रिजेक्ट झाली पाहिजे. हायकोर्ट याची शहरीच्या करणार आहे ना. परंतु हायकोर्टाने या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने रिस्टोर केलेलं नाही. शब्दाचा फरक आहे, इंटरप्रिटेशन मध्ये फरक पडतो.
अंतरिम स्थगिती म्हणजे रिस्टोरेशन होत नाही. अंतरिम स्थगिती म्हणजे ठीक आहे, तुम्हाला अधिक काही कागदपत्र सादर करायचे असेल, काही व्हॅलिडिटी तुमचं ऐकलं नसेल तर आम्ही ऐकून घेऊ. आणि ऐकून घेतलंच पाहिजे. प्रत्येक माणसाला ऑपॉर्च्युनिटी पाहिजेच. आणि आमची देखील ही भावना आहे की जर त्यांच्याकडे 1950 पूर्वीचे दाखले असतील आणि व्हिजिलन्सने जी इन्क्वायरी केली आहे तो जर आवाज खोटा असेल आणि त्यांचे मध्य प्रदेश मधलं वास्तव्य हिवरा सेडिद्वार तालुका पांडुर्णा, तिथले त्यांची शेती, तिथले त्यांचे मतदार यादी, तिथलं त्यांचं घर, तिथलं त्यांचं सर्व काही मतदार यादीत नाव सहित शिक्षण सहित हे जर खोटं असेल तर त्यांनी जरूर प्रूव्ह करावं ना. परंतु महाराष्ट्राचे कागद शून्य आणि मध्य प्रदेशचे कागद पूर्ण. आणि तरी सांगायचं मी 97च्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य नसताना 1950च्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य होतो असं खोटं सांगणं हे जास्त दीर्घकाळ टिकू शकत नाही. सत्य हे परेशान होऊ शकता है, पराजित नहीं हो सकता. त्यामुळे जे सत्य आहे ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट निर्णय करेल. नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा जर तिच्याकडे पुरावे नसतील तर ते रिजेक्ट होईल आणि काही कागद असतील तर ते होईल. ते प्रत्येक केसमध्ये फक्त नवनीत राणाचे कशाला, या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे लोकप्रतिनिधी हे अपात्र झाले आहे. शेकडोच्या संख्या त्याची, एका दिवसाचं नाव कशाला घ्यायचं. आणि त्यामुळे जे निर्णय होईल ते नियमानुसार होईल, कायद्यानुसार होईल आणि जे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे, जे मानवी दिनांक आहे त्याच्या जे निकष आहे त्याच्यानुसार होईल. कोण घाबरतात? तुम्ही सांगा कसं घाबरतात. ते म्हणतात की घाबरतात, आम्ही कशाला घाबरणार. हे बघा, रामटेक लोकसभा क्षेत्रातून 5व्यांदा आमचे उमेदवार निवडून आले आणि ते दीर्घ फरकाने निवडून आले. एका जिल्हा परिषद सदस्याला आमदार घाबरणार आहे का? आम्ही कुठे घाबरलो? आम्ही तर खुलासा करायला आलो. आम्ही कुठे घाबरलो? ते सांगून राहिले की आम्ही घाबरलो. तुम्ही त्यांच्या भाषा बोलत कसं? हे प्रकरण सुनील साळवे विरुद्ध बर्वेचं असताना तुम्हाला पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? नाही, हे जे आमच्या नावाने जे पावती फाडले जात आहे तेवढं खुलासा करण्यासाठी आम्ही तुम्ही सभेतून उत्तर देऊ शकता ना पत्रकार. सभेतून देतो, परंतु मीडियाच्या माध्यमातून देखील सुद्धा म्हणून मीडियाचा वापर. तुम्ही एक आधार तर ना आमच्या लोकशाहीचा, असं काम करता तुम्ही. स्वतःचे डोर कशाला बंद करता तुम्ही? यू आर वन पिलर. काँग्रेसचा नायक असलेल्या आमदारांचा लोकांमध्ये खतखत असल्यामुळे असंच काही सुरू आहे का की पंतप्रधानांना रॅली करता यावं लागतंय? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला आधी हवं आहे की जात पडताळणी त्याच्यामध्ये समितीचे सदस्य कोण आहेत? बीजेपीचे व्यक्ती आहेत असा जो आरोप केला जातो असं कसं होऊ शकतंय? त्यांना व्हॅलिडिटी दिली पाहिजे तर ते काँग्रेसचे सदस्य होते का? असं नाहीये. ते प्रत्येकाचे तरी. हे बघा, त्यांच्या समोर एक पॅरामीटर आहे. 1950चे पुरावे दाखवा, कोतवालपंजी दाखवा, रजिस्ट्री दाखवा, बँकेची पासबुक दाखवा. तेव्हा आधार कार्ड नव्हतं, परंतु रजिस्ट्रीमध्ये पहिले कास्ट लिहिली जात होती. हे एक व्यवस्था आहे जो या देशामध्ये कुठल्याही पार्टीचं सरकार देशात आणि राज्यात आलं तर आपण विंग एस्टॅब्लिश केलेली आहे. सरकार येतात आणि जातात आणि ही जी नियुक्ती आहे कॉलेज ज्युडिशियल अथॉरिटी राहते, त्याच्यावर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे ना. हा झाला पहिला विषय, त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. दुसरं जर तुमचं म्हणणं आहे त्याचं उत्तर मी देतो. हे बघा, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, बबलू बर्वे आणि हे बर्वे फॅमिली हे पहिले शिवसेनेत होते, हे काँग्रेसमध्ये गेले. राजू पारवे सुद्धा पहिले शिवसेनेत होते. राजू पारवेचा प्रवेश झाला होता पहिले शिवसेनेत, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. नंतर आता सुगलूही परतलेले आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला याची पुराव्याची माहिती देतो. तर त्यामुळे अशा पद्धती. दुसरंच की हे राजकारणामध्ये अनेक त्या ठिकाणी कृपाल तुम्हाला हे देखील काँग्रेसमध्ये होते पूर्वी. जेव्हा त्यांना आम्ही तिकीट दिली, मी स्वतः त्यांना घेऊन मुंबईला गेलो होतो रिझर्वेशन झाल्यानंतर. ते सेवादलचे सदस्य होते. तर ते काय विषय आहे त्याच्यात? अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्टी पकडून बोलणं हे बरोबर नाही आहे. म्हणजे आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शिवसेनेत होते पहिले आणि राजू पारवे देखील शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे साहेब माझ्यासमोर प्रवेश झाला होता, म्हणजे मला माहित आहे ते. तेव्हा त्यांनी, जेव्हा मी कृपाल तुमानेला तिकीट दिली होती तेव्हा राजू पारवे खूप माझ्याकडे विनंती करत होते की मला तिकीट द्या. त्यावेळेस त्यांना मिळाली. त्याच्यात काय प्रश्न होता की जात प्रमाणपत्र अवैध ठरवणार, त्या आधारावर जिल्हा परिषद सदस्य पण रद्द ठरवणार, ही टोटल शासनाची फसवणूक झाली असं तुम्हाला म्हणायचं होतं आहे.
पण काय तुम्ही भाजपच्या वतीने शासनाने फसवणूक केल्याचं गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे का? हा एक प्रश्न एक होता. आणि दुसरं असं होतं की श्यामकुमार बरोबर 10च्या वरती एक फौजदारी गुन्हे त्या ठिकाणी आहेत, बेतीचे म्हणा किंवा बाकी सगळे, आणि हे सर्व ग्रुप आहे. तर काय याची पण तक्रार आपण निवडणूक आयोगाला करणार आहात का, की यांच्यावर जे एलिगेशन जे गंभीर आहे तर याच्या काही समोर काही होणार? बघा, तुमचा पहिला प्रश्न काय होता मला परत एकदा? शासनाने फसवणूक करण्याची. कसं झालं तुम्हाला परत सांगतो की ज्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होतात, तुम्ही तो कायदा वाचा, त्याच्यात काय लिहिलंय? भूतलक्षी म्हणजे पूर्वलक्षी प्रभावांत रद्द होतो. हे मी नाही म्हणत, म्हणजे काँग्रेसची सरकार जेव्हा महाराष्ट्रात होती त्यांनी हा कायदा केलेला आहे आणि तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने होतो. हा कायदा केलेला आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने होतो. आणि त्याच्यामध्ये जी तरतूद आहे की जी तरतूद या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लागू आहे ती त्यांना लागू राहील. त्यांच्यासाठी काही वेगळे नियम नाही लागणार, दुसऱ्यासाठी वेगळं नाही लागणार. जे तरतूद कायद्यामध्ये आहे, कायद्यासमोर सर्वसारखे आहे. शासकीय कायदे उचलले कोट्यवधी वर्षाच्या अपेक्षा. आता ते जे सर्वांसोबत झालं ते त्यांच्यासोबत होईल. आम्ही त्याची तक्रार आमची नाही आहे, त्याच्यामुळे तो तक्रारकर्त्याला हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील. तक्रारकर्त्यांनीच ते तक्रार आयुक्ताकडे दिली, आयुक्तांनी त्याच्यावर निर्णय घेतला. तो निर्णय अजून मी वाचलेला नाही, पण त्या निर्णयामध्ये त्या संदर्भामध्ये काय भाष्य आहे का हे तपासावं लागेल. आणि जर असेल, जेव्हा डिस्क्वालिफिकेशन करतात तर माझ्या असं माहितीप्रमाणे, माझं जो ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे ते वसूल करणं आणि रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे जसं मी सांगितलं वाईड अप इनिशिओ कायद्यामध्ये, तर तसं जसं इश्यू करणं वाईड अप तसं ते निवडून भूतलक्षी प्रभावाने म्हणजे काय त्याला पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होतो असं त्याच्याची तरतूद आहे. तर तो कायदा आहे, त्याच्यामध्ये मी आशिष असला त्या कायद्याला वेगळं करणारा कोणी होत नाही. हा दुसरा प्रश्न होता की तो गुन्हेगारी स्वरूपाचा. कसं झालं, आता रामटेक ही प्रभू रामाची भूमी आहे. रामटेकचा मतदारसंघ हा रामाच्या नावाने ओळखला जातो. जेव्हा याचं नाव उमरेट झालं होतं तेव्हा आम्ही खूप लढाई लढलो की याचं नाव रामटेक व्हायला पाहिजे, कारण की राम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि आपल्यालाही माहित आहे की पूर्ण देशामध्ये आज राममय वातावरण आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघातून निवडून गेलेला प्रतिनिधी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा की किंवा त्या क्रिमिनल, दुसरं असं की जे क्रिमिनल बॅकग्राऊंडचं आहे तर ते अफिडेव्हिटमध्ये मांडावं लागते आता, आणि ते पेपरमध्ये सुद्धा द्यावं लागते. तर ते तुम्ही जर त्यांचं अफिडेव्हिट चेक केलं तर 420चे किती गुन्हे आहे, बोगस रॉयल्टी छापण्याचे कसे गुन्हे आहे, हे सर्व तुम्हाला दिसेल. हे माझ्या तोंडातून कशाला बोलतं, परत मी असं बोललं होईल तर ते त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये आहे आणि ओपन पब्लिक डोमेनमध्ये आहे, तो निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये आहे. तर त्यामुळे त्या संदर्भामध्ये रामटेक लोकसभेची जनता ही प्रभू रामचंद्राच्या मार्गावर चालणारी, त्यांना आदर्श मानणारी आहे. तर ते या मतदारसंघातून त्यांना कशा पद्धतीचा खासदार पाहिजे, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा की प्रामाणिकतेने काम करणारा, जे कोणी असेल, जेवढे उमेदवार असेल त्यापैकी जो यासाठी पात्र वाटेल त्यांना ते निवडतील. लोकशाही आहे, त्यांना स्वतंत्रपणे, स्वतंत्र माणसाला स्वतंत्र विचार करून मत द्यायचा अधिकार आहे. एवढं गाजावाजा जे केलं जातं रद्द झाली, आमच्या लोकांचे झाले, आम्ही तर काही प्रेस कॉन्फरन्स घेतली, आम्ही तर काही त्याचं भांडवल केलं नाही. आता एखाद्या माणसाने इलिगल एखाद्या प्रमाणपत्राचा वापर केला तर 4 वर्ष त्याने वापर केले तेव्हा तुम्ही काय बोलले नाही, याच्या अर्थ काय इलिगॅलिटी लिगॅलिटी मध्ये कन्वर्ट होत नाही. एखादी गोष्टी जर जन्मापासून अवैध आहे तर ती शेवटपर्यंत अवैध राहणार आहे. त्याला 10 वर्ष वापरलं तरी अवैध राहणार आहे. मी तुम्हाला ताजमहल फेकून टाकला किंवा प्लेसला फेकून टाकला, रजिस्टरने रजिस्टर केली, याचा अर्थ ती रजिस्ट्री लिगल होत नाही, ती जन्मापासून अवैध आहे. बिकॉज मला ते विकण्याचा अधिकार नाहीये. या पद्धतीने माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की या प्रकरणामध्ये आता प्रकरण कोर्टात गेलं. पहिले माझ्या माहितीप्रमाणे मी लक्ष ठेवून होतो वकील म्हणून, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात काय चाललं, 3दा हे प्रकरण हायकोर्टाने फेटाळलं, सुप्रीम कोर्टाने एंटरटेन केलं नाही. आणि आज जे न्यायालयात झालं, आजही न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. आज न्यायालयाने काय म्हटलं, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याची परवानगी दिली नाही. त्यांचा जो नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झालेला आहे, तो रिजेक्ट झालेला नामनिर्देशन पत्र वर कुठलीही स्थगिती किंवा कुठलाही बदल करण्यास कोर्टाने नकार दिला. ऑर्डरची कॉपी अजून हाती यायची आहे, ती हाती आल्यानंतर त्याच्यावर अधिकचं भाष्य करणे योग्य राहील. परंतु जे मी ऐकलेलं आहे त्या ऐकलेल्या माहितीनुसार त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये. परंतु हायकोर्टाने रिस्टोर केला आहे. हायकोर्टाने रिस्टोर केलं नाहीये. ज्यात वैधता प्रमाणपत्राचा निर्णय जर त्यांनी चुकीचा घेतला असेल तर हायकोर्टाला अधिकार आहे ना. हायकोर्ट तो आदेश
सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काही करू शकतात. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे. परंतु खोट्या कागदपत्राच्या आधारावर फसवणूक करून 420 करून महाराष्ट्राचे रहिवासी नसताना महाराष्ट्राचे रहिवासी असं खोटं दाखवून खोटी वंशावळी सादर करून खोटे लोक महाराष्ट्राचे उभे करून ते माझे नातेवाईक आहे असं सांगण्यात येणं आणि सांगल्यानंतरच परत जे मध्य प्रदेशचे कागदपत्र होते ते लपवणे, तिथलं शिक्षण लपवणे, त्यांचे वडील यांच्या मध्य प्रदेशमध्ये शिक्षण झालं होतं, तिथे शेती आहे हिवरा सेक्रेटर गावामध्ये, ते लपवण्यात आलं. अशिक्षित असं खोटा बडवट करण्यात आलं. सर्व कागदपत्र आता मी बोलवलेले आहे, माझ्याकडे नव्हते ते. परंतु या पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, न्याय व्यवस्था या देशामध्ये आहे. एखाद्या प्रकरणामध्ये कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला न्यायालयाची चपराक बसते, न्यायालय त्याच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय करतो. आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो, मी असेल, कोळेसाहेब जिल्हाध्यक्ष किंवा अनेक लोक आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्राने जात व्यवस्था मध्ये पडताळणी समिती एक विंग गठीत केली आहे आणि याच्यावर प्रचंड लोकांचे लोकप्रतिनिधी मागणी होते. लोक खोटे दाखले घेत होते, मग निवडणूक होत होती, त्यामुळे नंतर सरकारने व्हॅलिडिटी कंपल्सरी केली, मग त्याच्या रिलॅक्सेशन दिल्या. आणि पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे काम करते. पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे त्यांचं व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर ते त्या ठिकाणी काम करत आहे. माझं एवढंच म्हणणं या संदर्भामध्ये आहे की या प्रकरणामध्ये फक्त सिम्पॅथी घेण्यासाठी की कसा अन्याय झालेला हे दाखवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची चुकीची परसेप्शन निर्माण करणं, महायुतीच्या लोकांना बदनाम करणं. आपण बघा की या केसमध्ये महायुतीचा उमेदवार पार्टी नाही आहे, तर सुनील साळवे जे आहे ते उमेदवार आहे आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म व्हॅलिड आहे, व्हॅलिड फॉर्म असून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आणि न्यायालयामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये राजू पारवे पार्टी नाही आहे, रिस्पॉन्डंट नाही आहे, साळवे रिस्पॉन्डंट आहे. त्यामुळे ती लढाई त्यांची आणि त्यांची आहे. परंतु आम्ही केलेलं आहे, यांनी केलेलं आहे, हे चुकीचं जे भ्रम लोकांमध्ये पसरवलं जात आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि त्यामुळे जे वेगवेगळे क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी असेल, ज्युडिशियल अथॉरिटी असेल, ते या प्रकरणी निर्णय करतील. परंतु एक गोष्ट शाश्वत सत्य आहे, कुठल्याही पार्टीच्या व्यक्तीने, कुठल्याही जातीच्या व्यक्तीने जर खोटं कागदपत्राच्या आधारे जर जातीचा दाखला घेतला असेल तर ते जात प्रमाणपत्र आणि ते जात वैधता प्रमाणपत्र याच्यावर सरकार निर्णय करत नाही. याच्यावर व्हॅलिडिटी डिपार्टमेंट स्क्रुटनी कमिटी निर्णय करते आणि त्याच्यानंतर हायकोर्ट निर्णय करते, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय करते. ही या देशाची व्यवस्था आहे. त्यामुळे उगाच निवडणुकीच्या तोंडावर याचा जे भांडवल करण्याचा जो प्रयत्न आहे हे पूर्णपणे चुकीचा आहे. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की न्यायालयात जी लढाई साळवेचे त्यांचे सुरू आहे त्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल तो निर्णय आपल्या निवडणुकीमध्ये लागू राहणार आहे. आणि त्यामुळे माझा असं समज आहे की व्हॅलिडिटी डिपार्टमेंटचं कामच आहे की जर चुकीच्या लोकांनी कुठलं, आता जिल्हा परिषदच्या सदस्यपद रद्द झालं त्यांचं, ते त्यांच्या एकट्याचं नाही झालं, माझ्या लोकांचं झालं ना. मी काही नाही करू शकलो, मी तर सरकारमध्ये आहे, माझ्यासमोर मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. मी तो निर्णय थांबू शकलो असतो पण नाही थांबू शकलो, कारण की गोवारीला व्हॅलिडिटी देऊ नका अशा पद्धतीचा निर्णय हायकोर्टाने दिला होता त्या म्हणून, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला देऊ नका. त्यामुळे माझे जे गोवारी समाजाचे प्रतिनिधी होते किंवा इतर समाजाचे होते ते डिस्क्वालिफाय झाले. त्याला मी काय करणार आहे? शेवटी कायद्याचं राज्य आहे, जे आपल्या विधिमंडळाने, पार्लमेंटने कायद्याच्या जातीच्या बद्दल जे जे निकाल दिलेले आहेत आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ते सर्व निकाल आपल्याला मान्य करावे लागतात. या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचा नसतो. आणि हे जे प्रकार या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आपल्या पराभवाची मानसिकता, आपला उमेदवाराचा फान कटला, आता आपला डमी उमेदवार आहे, याची प्रतिमा चांगली नाही आहे, याच्याबद्दल खूप वाईट लोकांमध्ये भ्रम आहे. ते उमेदवाराला मतं मिळवून घेण्याची लायकी नाही आहे, म्हणून रश्मी बर्वेचं नाव समोर करून एक इमोशनल कार्ड खेळण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. हे जनतेने समजून घेतलं पाहिजे.
आणि ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत गेली पाहिजे अशी आमची मनापासून भावना आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.